श्रीराम. भगवंताच्या नामानेच वासना क्षय. आपण सर्व जीव वासनेत गुंतलेले आहोत, कारण आपला जन्मच वासनेत आहे. वासना म्हणजे आहे ते असू द्याच आणि आणखीही मिळू द्या असं वाटणं. आपण सध्या या स्थितीत आहोत. पण सुरुवात म्हणून आपण असं म्हणावं की आहे ते असू द्या आणि आणखीन मागायचं ते परमेश्वराजवळ मागूया. म्हणजे मिळाले तर भगवंताने दिले आणि न मिळाले तर त्याची इच्छा नाही, अशी जाणीव होऊन दाता परमात्मा आहे ही भावना वाढू लागेल. आणि तेही त्याच्याच इच्छेचं फळ आहे असं वाटून अस्वस्थता आणि आसक्ती कमी होऊ लागेल. आणि आसक्ती कमी होऊ लागली की हवे नको कमी होऊन वासना ओसरू लागेल. केवळ आपल्या कर्तबगारीने वासनेच्या पलीकडे जाणं अशक्य आहे. त्याला शरणागतीशिवाय गत्यंतर नाही. याकरता योग्य संगतीचा फार उपयोग होईल. एखाद्या वैराग्याची संगत केली तर स्वाभाविकच कपड्याचे प्रेम कमी होईल. पण एखाद्या शेटजीच्या संगतीत राहिलो तर छानछोकी करण्याकडे प्रवृत्ती होईल. म्हणून अशा संगतीत राहावं की ज्यामुळे शरणागती यायला मदत होईल. शरणागती म्हणजे परमेश्वराला सर्वस्वी अर्पण होऊन राहणं. याचाच अर्थ आपण उपाधिरहित बनणं. तर मग आपण अशाच साधनाची संगती केली पाहिजे की जे अत्यंत उपाधिरहित आहे. हे साधन म्हणजे भगवंताचं नाम. काळ, वेळ, परिस्थिती, उच्च नीच भाव, स्त्री पुरुष, विद्वत्ता, अडाणीपणा, श्रीमंती गरिबी, प्रकृतीची सुस्थिती दुस्थिती वगैरे वगैरे, कोणतीही गोष्ट नामाला आड येऊ शकत नाही. तसंच त्याला कोणतीही उपकरण लागत नाही. ते हृदयात सतत आपल्याबरोबर बाळगता येतं. नामात वैराग्याचे कष्ट नाहीत आणि कुठेही केव्हाही ते बरोबर नेता येतं. त्यासाठी विषयाची तदाकार वृत्ती सोडली पाहिजे. भगवंत माझ्या मागे आहे अशी श्रद्धा राखली की वृत्ती विषयाशी तदाकार होत नाही. मारुतीने दिलेली मुद्रिका पाहिल्यावर सीतेला रामाच्या स्वरूपाची आठवण झाली. त्याप्रमाणे नाम घेताना आपल्याला त्याची आठवण झाली पाहिजे. भगवंताच्या अनुसंधानात जो राहिला त्याने काळावर सत्ता गाजवली. अशा लोकांना मरणाचं भय कुठून असणार? भगवंताला सर्वस्व दिल्यामुळे त्यांना वासना उरत नाहीत आणि जिथे वासना उरली नाही तिथे काळाचा शिरकाव होत नाही. वासना नष्ट होणे म्हणजे देहबुद्धी नष्ट होणे. वासनेच्या क्षयामध्ये आपलेपणाचे मरण आहे आणि हे मरण डोळ्यांनी पाहण्यासाठी आपण भगवंताच्या नामात राहिलं पाहिजे. श्रीराम.